श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एकदा बोललेलं खोटे लपविण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं लागतं, म्हणून कधीही खोटं बोलू नये. आपण स्वतःहून पाहायचं, आपण किती प्रकारे खोटं बोलत असतो. आपल्याला अनेक प्रकारची कारणं शोधावी लागत असतात. एक कारण लपविण्यासाठी आपण खोटं बोलत असतो आणि एकदा खोटं बोललं की आपल्याला प्रत्यक्षपणे खोटं बोलावंच लागतं. ज्याप्रमाणे घरामध्ये बघा, आपण घरी असतो, आपण प्रत्यक्षात घरी बसलेलो आहोत, दारावरची कडी वाजलेली आहे, बेल वाजलेली आहे, आपल्याला कोणीतरी भेटायला आलेलं आहे, हे आपल्याला माहीत असून सुद्धा आपण आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला कडी उघडायला लावतो की नाही, आणि त्यांना अगोदरच सांगून ठेवतो की घरात बाबा नाहीयेत म्हणून सांगा. आपण घरातच असतो, आपण मुलांना किंवा मुलींना खोटं बोलायला भाग पाडलं. मग जेव्हा आलेली व्यक्ती पुन्हा निघून जाते, आपण घरातच असतो, तेव्हा तीच मुलं, त्याच मुली प्रत्यक्षपणे आपल्याला विचारतात, बाबा, आपल्या घरामध्ये कडी वाजली होती, कोणीतरी आलं होतं, परंतु तुम्ही घरी नाहीयेत असं आम्हाला का बोलायला लावलात? मग आपण त्यांना काय उत्तर देतो? अरे बाळांनो, तुम्ही अजून लहान आहात, तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला कळेल. परंतु आपणच अशी वागणूक देत असतो, आपणच त्यांना अशी शिकवण देत असतो, आणि मग आपली मुलं किंवा आपल्या मुली जर चुकल्या, मग तिथे सुद्धा आपणच बोलत असतो. म्हणजे प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, कुठलं तरी एक कारण लपविण्यासाठी आपण खोटं बोलतो, परंतु तेच खोटं लपविण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. असं माझ्यासोबत सुद्धा भरपूर वेळा झालेलं आहे, असं आपण जीवनात म्हणतो. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा शाळेमध्ये एकदा मी आणि माझ्या मित्रांनी बघा प्रत्यक्षपणे गडकिल्ले पाहण्यासाठी आम्ही जायचा बेत आखला होता. जिथे जिथे गडकिल्ले आहेत तिथे तिथे आपण भेट देऊया असं आम्ही ठरवलं होतं. संपूर्णपणे नियोजन केलं होतं. मी तेव्हा लगेच होकार सुद्धा देऊन टाकला. खरं तर आई वडील हे माझ्याबद्दल खूप चिंता करत असतात. मला काही नुकसान बघा प्रत्यक्षपणे नाही होणार याची फार काळजी घेत असतात. दरवेळेस उशीर का झाला, कुठे होतास, कधी येणार आहेस असे पण विचारतात. मला माहिती आहे ते माझ्या चांगल्यासाठी सांगत असतात, पण मी सुद्धा होतो पराक्रमी. आपल्याला आई वडील सांगत असतात की बाळा, कुठेही जात असताना सावकाश जात जा, बरोबर की नाही? थोडा उशीर झाला तरी आपल्याला विचारतात, परंतु प्रत्यक्ष आपण काय करायचो? आई वडिलांचं ऐकायचो आणि निघून जायचो. परंतु सांगितलेलं ते आपण नंतर विसरून जायचो. परंतु मला एक सवय होती, माझं मन प्रत्यक्षपणे मित्रांसोबत हिंडायला, फिरायला, मस्ती करायला, इकडे तिकडे रमत असत. मी तयार झालो आणि त्यावेळी पावसाचे सुद्धा दिवस होते. आम्ही शाळेमध्ये सुट्टी मारून निघालो होतो आणि त्याचप्रमाणे आम्ही ट्रेनमध्ये जाऊन बसलो.
बघा कसा अनुभव आला. आणि लोकलमध्ये ज्यावेळी आम्ही बसलो, ट्रेनमध्ये बसलो, पावसाळ्याचे दिवस असताना मस्त धबधबे त्या खिडकीतून आम्हाला पाहायला मिळायचे. त्या धबधब्याचा आम्ही आनंदसुद्धा घेतला, जाम मजासुद्धा केली. परंतु ज्यावेळी ट्रेनमधून उतरलो आणि धबधब्यापाशी जाऊन पोचलो, त्यावेळी खडकांवर चढलो आणि पावसाची मजा घेत उभे राहिलो. हिरवा हिरवा निसर्गरम्य सुंदर वातावरणाचा आनंद घेत आम्ही जसजसं गडावर चढायला लागलो, तसतसा आभाळही भरून आलं. आम्ही मध्यंतरी पोचता पोचता जोरात पाऊस सुरू झाला, म्हणून मला थोडी अडचण जाणवू लागली. माझ्या पायात बुटंसुद्धा नव्हती. जे दगड आणि खडक प्रत्यक्षपणे घसरायला लागले होते. मला तेव्हा कळलं की मी जर अजून वर गेलो तर माझं काही खरं नाही. परंतु आई म्हणाली होती, सावकाश जा. प्रत्येक वेळेला उशीर झाला की आई मला फोन करायची आणि त्याच वेळेला आईचे फोन येत होते. परंतु मी नेटवर्क नाही आहे असं सांगायचं. परंतु माझ्या शाळेची बस बंद पडली आहे, पाऊस खूप जोरात आहे असं म्हणून आतापर्यंत आईला खोटं बोलत होतो. आता मला जाणवलं की परत मागे फिरण्यात माझी भलाई आहे. मी आईशी फार खोटं बोलून झालं होतं. मी माझ्या मित्रांना सुद्धा सांगितलं की मी या गडकिल्ल्यांवर जाऊ शकत नाही, मी खाली उतरतोय. आणि त्यांना वाटलं की मी खाली जाऊन त्यांची वाट पाहीन, पण असं सुद्धा झालं नाही. मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली आहे आणि आता दुसरा रस्ता पण नव्हता. आधीच फार उशीर झाला होता. आणि त्याचप्रमाणे स्टेशनवर बघा आम्ही यायला निघालो. आणि त्याचप्रमाणे ती माझी मित्र जे होते ते सुद्धा मला बोलायला लागले की आपण सोबत गडकिल्ल्यांवर प्रवास करणार होतो, परंतु तू मध्यावरूनच खाली उतरलास. एवढे सर्वजण बोलत असताना मी पुन्हा ट्रेनचं तिकीट काढलं आणि घरी कसाबसा पोहोचलो. अस्तव्यस्त आणि एकदम पूर्णपणे पावसामध्ये भिजलेला होतो. सगळ्यात आधी देवाजवळ हात जोडले, नमस्कार केला, हातपाय धुतले आणि मित्रांना फोन करायसाठी मोबाईल शोधू लागलो. नंतर आठवलं की मित्राच्याच बॅगेमध्ये फोन विसरलो. अरे देवा, आता काय करू? मग माझ्या मित्रांनी मला घरी फोन केला, परंतु त्यांनी घरच्यांना कळू दिले नाही. ते मला गडावरून खाली आल्यावर शोधत होते. मला खूप वाईट वाटलं. मी त्यांना पुढच्या दिवशी त्यांचा आभार आणि माफीसुद्धा मागितली, कारण मी त्यांच्यासाठी थांबलो सुद्धा नव्हतो. मी न बोलता घरी आलो, परंतु त्यांनी माझा मोबाईलसुद्धा परत केला. जर माझ्या घरच्यांना हे कळलं असतं तर शेवटी बघा, जी आई वडिलांची शिकवण होती, जे संस्कार होते ते मला टिकवता आले नाही. मी आई वडिलांशी खूप खोटं बोललो, एकतर खोटं सुद्धा बोललो आणि त्याचप्रमाणे भीतीदायक वातावरण आणि असा प्रसंग डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळाला. म्हणून एकदा बोललेलं खोटं लपविण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. जर त्याच वेळेला आपण जर सांगितलं असतं मी गडकिल्ल्यांवरच आहे, परंतु आपण तिथे येऊन आपण सांगायचो की नेटवर्क नाही आहे, इथे सुद्धा खोटं बोललो आणि माझ्या शाळेची बस बंद पडली आहे असं सुद्धा आपण म्हणत राहिलो. काय कमवलं? काय जीवनात आपण यश प्राप्त केलं? काहीच नाही आहे. उलट खोटं बोललो आणि एका खोटं बोलण्या बघा मागे प्रत्यक्षपणे अनेक जी कारणं होती त्यानुसार आपण खोटं बोलत गेलो. म्हणून खोटं कधी बोलू नये. सत्याचाच विजय होत असतो. एकदा बोललेलं खोटं लपविण्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. हाच तो प्रत्यक्ष बघा उदाहरण
बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून कधीही खोटं बोलू नये. जय जय रघुवीर समर्थ.